आणि एक महत्त्वाची बातमी आहे, समुद्राला मोठी भरती येण्यात आलेली आहे आणि 4.59 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत। दुपारी 12:50 4.59 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत। त्यामुळे मुंबईकर नागरिकांनी आणि समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। तर अरबी समुद्राला मोठी भरती येणार असून दुपारी 12:50 समुद्रामध्ये 4.59 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत। आणि गेटवे ऑफ इंडिया परिसरातून आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, समुद्राला उधाण येणार आहे, जवळपास 4.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे। नक्कीच आपण ही सगळी दृश्य पाहतोय आणि कशा पद्धतीने लाटा उसळतात ते देखील पाहतोय। अगदी रौद्र रूप समुद्राने धारण केल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतं। मी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आहे। एरवी पर्यटकांची या ठिकाणी झुंबड असते, पण आपण पाहतोय की हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेडिंग केलेली आहे आणि बॅरिकेडिंग 15 फुटांवर करण्यात आली आहे। त्याच्या मागे लोकांना उभं राहण्याचं आवाहन स्थानिक पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। लाटा आपण पाहतोय, लाटांच्या खळखळणाऱ्या लाटांचा आवाज ऐकू येतोय आणि अगदी समुद्राला उधाण आलेलं आहे। 4.72 इतक्या लाटा ज्या आहेत या ठिकाणी उसळताना आपल्याला पाहायला मिळतात। समुद्र खवळलेला आहे, रफ सी ज्याला आपण म्हणतो, आणि यामध्ये कुठली अप्रिय घटना घडू नये याची काळजी सुद्धा महानगरपालिकेकडून आणि त्यासोबतच पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते। हा संपूर्ण जो परिसर आहे तो आपण पाहतोय की निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। रश्शी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे, दोरखंड बांधण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असं वारंवार आवाहन जे ते इथल्या मुंबई पोलिसांकडून करण्यात येतं। आपण पाहतोय की मोठमोठ्या लाटा उसळायला सुरुवात झाली आहे। जसं जशी वेळ वाढेल तशी तशी लाट 4.79 सेंटीमीटर पर्यंत। नक्कीच गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आणि मुंबईकर नागरिकांनी देखील आता समुद्र किनाऱ्यापासून थोडंसं लांब राहणेच गरजेचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।